भरता वळसा लागली मारायला. 12 वर्षाचं जाई डोईचं वटून राहिलेलं झाड पाहिलं. अगं बाई 12 वर्ष झालं हे वट्यालं झाड. एका रात्रीत कशी पालवी फुटली. फुलं लागली सर्व झाडापेक्षा वेगळी फुलं दिसायला. विचार करायला झाड राहिला फुलं लागल्या मनाला आनंद झाला देवाला. राहिली होती फुलाबाई मावशी झाडाच्या पुढच्या. झाडाला लागली बघायला बघता बघता एवढ्या देवाची नजर लागली होती जायाला. विळवाणी गजान विळवाणी गजान पालगा लागला रडायला ताना लागला रडायला. झाडाच्या बुंद्याला पायरी करत बाळ कुळवानी गजान लागला रडायला. फुलाबाई मावशीला बाळानं पाहिलं. कुळवानी गजान बाळ लागला रडायला. रडत्याला फुलाबाई नाही ऐकलं. फुलाबाईचं लक्ष त्या बाळावरती केलं. असं लावली शिराला आणि विचार केले मनाला. बाळ कुठला कोण हिताला त्या जाग्याला. कुठल्या माऊलीला बाळ रड झाला तरी यावर नसणाऱ्या मागत कोण बाळाला सोडून गेले. असं लागली होती मनाचा विचार करायला. पोट ठरतय काय करावं दादा टकोरा फिरतय. दलित किंवा गावात पुढे झाला की पंचकी करायला. बरोबर आहे. हा रस्ता झाला त्याच्यावर सांगावर आणि या रस्त्याच्या हिशोबाखाली आपली जोडी परत काही करावं दादा टकोरा फिरतय. प्रत्येक गावात ओळख असतो जत्रा असते. 5 पंच बळावायचं. बरोबर आहे. एक पावशी कुठचा पाहिजे आणि प्रत्येकाला सोडायची. बरोबर आहे. 100ची ताकद असते तर दाबून पाशी करायची. त्याच्यावर गावात जत्रा केंद्रा बसण्याचं. बरोबर आहे. हा पैसे गोळा करायचं आणि असताना पैसे काय करायचं. काय करायचं. धार्मिक कार्यक्रम लावायचं नाही. लावायचं समाजाच्या आर्थिक
बघायला बर डोक्या उडवायला म्हातारा पुढल्या कडेला बरोबर आहे की. हा आणि असं कुठं जत्रा शित्राय कोणतं काही कामं जेवण करतोय हा घरातून म्हातारा विचार करत नाही जाऊ दे पुढं निवडून द्या हा असं काही विचार करत नाही म्हातारा पुढल्या कडेला बरोबर आहे. ती जेवायला म्हटलं हा शेजाऱ्याने विचारलं मामा चालते काय हा. काय तो बोलून मोठा अंतराळ बरोबर अहो माझा पण जाईना रे पुढा बी राहीना गर्दीमध्ये घुसतोय रे काय करावं दादा पुढं फिरते काय करावं दादा पुढं फिरते आणि फुलाबाई मावशीने तांतण्या बाळाला पाहिलं आणि फुलाबाई मावशीने फुलाबाई मावशी विचार केली मनाला मनाचा विचार चौकीच्या झाल्या. फुल्या चौथीला आणि फुल्या माऊलीला बाजगला सर बाळ्या असणाऱ्या माझ्या बागेत उडून गेला कटकन फुलं तोडली बाई मला पण फुल नव्हतं संगतीला बाळ झाला माझ्या जोडीला कटकन त्या फुलाबाई मावशीने फुलं लागली कोणाला कटकन करून भरून गेलेले आणि असणाऱ्या लहान ताण्या बाळाला ताण्या बाळाला काकडीला आणि गुरुला कडेवरती लागली घ्यायला त्या जाग्याला. कडीला लावली कडीला त्याला लावली बागेत पडलं बाईनं झालं बागाचा पडत टाकलं बाळ लावला कडे टाकला बाळाला तिनं आपल्या पदरानं दाखवून घेतलं फुलाची कंडिशन तिला घेतली आणि फुलाबाई मावशी वाट चालू करीत निघून गेली आपल्या तिने वाशा खोपीला देवाच्या खोपीला लागली होती जायला त्या जाग्याला. बाळ फुलाबाई मावशीनं खाली ठेवला आणलेली फुलाची कंडी खाली ठेवली बाळ जसं जमिनीवर झुपिल्यावर बाळ कोविडवाणी कशानं बाळ लागला रडायला रडत्याला बाळ आवाज ऐकू आला त्या फुलाबाई मावशीला फुलाबाई मावशी लागली म्हणायला अरे बाळा काय झालं तुला असं फुलाबाई मावशी लहानतान्या बाळाला लागली होती विनवायला त्या ठिकाण्याला. काय झालं बाळा तुला एवढं म्हणल्या बरोबर याला तान्या बाळाने लागला होता करायला त्या जाग्याला. मावशी त्यावर मौनी जालया मौनी जाल टाकल मौनी या जाल टाकल देवा मौनी जाल टाकल
फुलाबाई मावशी लहान तान्या बाळाला बोलावयाला बघायला गेली सांगायला लागली कोणीकडे आलास रे तुझं या नाव गाव की बाबा नाव गावाचा नाव मावशीच्या वाड्याला बाळ झोपी गेल्यावर बाळ आणि गच्च्या रडू लागला तेव्हा फुलाबाई मावशी म्हणते अरे बाळा तुला काय झालं म्हणून लागली होती सांगायला लागली भिडवायला तू कुठे घडणं आला तेव्हा बाळानं मावशीवरती मौनी जाळ टाकलं पै पाहुण्याचं गरज गोताळाचं आपलं नातं लागावं तेव्हा मौनी जाळ टाकलं मावशीवर तेव्हा मौनी जाळ मावशीवर पडल्या बरोबर मावशी म्हणते अरे बाळा कुणीकडनं आला कोण तो तुझं नाव गाव सांग मला असं बाळाला लागली होती भिडवायला त्या जाग्याला तेव्हा असणारा लहानपणा बाळा आपल्या मावशीला लागला म्हणायला मावशी तुझ्या बहिणीचा मी मूल दोरल्या देशाची गव्हर्नर नगराची तुझी बहीण राहते त्या बहिणीचा मी मूल हाय त्याच जाग्याला बोलायला लागला 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 सांगायला लागला लागला बघा बहिणीनं निरोप धाडला तुझ्या बघा बहिणीनं निरोप धाडला आलो मावशी बघायला 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 तुझी मस्करी श्रीहारी तुझी मस्करी श्रीहारी पायी पितली माझी बांगडी 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 पितली माझी बांगडी 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 मावशी बाळाला लागली म्हणायला बाळा कोणीकडनं आला तुझं नाव गाव सांग मला एवढ्यात बाळाला लागला बोलायला गव्हर्नर नगराच्या देशाची तुझ्या बहिणीचा मी मुलगा बाळ आहे एवढं म्हणल्याबरोबर मावशीचं बरं वाईट विचार येला म्हणून माझ्या आईनं मला लावून दिली मौनी जाळ टाकल्याबरोबर बहिणीच्या लेकाचं नाव ऐकल्याबरोबर या फुलाबाई मावशीनं बाळाला मिठी मारली अरे हे माझ्या बाळा माझ्या जुडीला आला कुणीकडनं आलास कशी वाट गावली माझ्या जवळ आलास तुझं काय सांगू बाळा तुला त्याच वेळेला फुलाबाई मावशीला झाला जीवाला आनंदाच्या भारत बाळाला भीती लागली होती मारायला त्या